जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुकनाईक तांडा परिसरात एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर कथित सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। तक्रारीनुसार पीडितेला जेवणातून गोंगकीचे औषध देण्यात आले, त्यानंतर तिला शेतातील ऊसाच्या फडात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे। एवढ्यावरच न थांबता या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वारंवार धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात 4 नामनिर्देशित आणि 2 अनोळखी आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू आहे आणि ते पुढे योग्य ती कारवाई करून तपासांती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल।